हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रेमाची परीक्षा. अर्जुन एक साध्या घरात वाढलेला, शांत, प्रामाणिक आणि मनाने फारच माणुसकीने भरलेला मुलगा. त्याच्या स्वभावामुळे गावातले सगळे त्याला खूप आदर देत होते. त्याच्या शेजारी राहणारी प्रिया सौंदर्य, कोमलता आणि निरागसपणाचं मूर्तिमंत रूप होतं. तिच्या चेहऱ्यावर असलेलं निरभ्र हास्य अर्जुनच्या मनाला शांत करत असे. पहिल्यांदा दोघांची नजर जुळली तेव्हा कोणालाही माहीत नव्हतं की हा क्षण त्यांच्या आयुष्याला कायमचं नात्याचं रूप देईल. गावातील उत्सव, सण, दैनंदिन भेटी, छोट्या छोट्या गप्पा होत राहिल्या. अर्जुन आणि प्रिया एकमेकांच्या मनात आतून रुजत गेले. हळूहळू त्या भावना प्रेमात फुलल्या. एके दिवशी अर्जुनने धैर्य गोळा करून तिच्याशी बोललं. प्रिया लाजली, स्मित केली आणि होकार दिला. त्या क्षणांपासून त्यांच्या प्रेमकहाणीचा आनंदाचा प्रवास सुरू झाला. दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने त्यांचा विवाह झाला. गावभर आनंदाचा माहोल होता. अर्जुन प्रियाचं हसत, प्रेम भरलेलं, अगदी स्वप्नासारखं आयुष्य सुरू झालं. सकाळी एकत्र चहा, दुपारी एकत्र जेवण, संध्याकाळी दोघांचं फिरणं. ते दोघं एकमेकात गुंतून फक्त साधं पण समाधानाने भरलेलं प्रेमाचं जग तयार करत होते. एका संध्याकाळी प्रिया घराकडे परत येत असताना दगडाजवळून एक साप झटक्यात येऊन तिच्या पायावर चावून पळून गेला. साप विषारी नव्हता म्हणून सुरुवातीला कुणालाही मोठा धोका वाटला नाही. पण काही दिवसांनी तिच्या त्वचेवर दुर्मिळ आजाराचे चिन्ह दिसू लागले. चट्टे, पुटकुळ्या, काळेपणा तिच्या चेहऱ्यावर, हातांवर आणि गालांवर हळूहळू बदल दिसू लागले. प्रियाचं सौंदर्य अस्ताला जात होतं आणि प्रिया अजून आतून तुटत चालली होती. अर्जुन मला अशा रूपात पाहून कदाचित दुखावेल असं तिला रोज वाटू लागलं. अर्जुन तिच्यावर औषध, काळजी सर्व काही करत होता. पण मनात तिचं सौंदर्य कमी होत असल्याचं तिला जाणवत होतं. याच काळात अर्जुनला व्यवसायासाठी परदेशी जावं लागलं. प्रियाला सोडणं त्याच्यासाठी कठीण होतं, पण परिस्थितीसमोर तो हार मानू शकला नाही. तो परत येताना ट्रेनचा अपघात झाला. डॉक्टरांनी सांगितलं की अर्जुनची दृष्टी गेली आहे. प्रिया त्याच्यासाठी रडत होती. यानं माझं रूप बघून येणं म्हणजे देवानेच मला वाचवलं. पण ती हे जाणत नव्हती की अर्जुनचे डोळे गेले नव्हते. त्याने स्वतःहून सर्वांपुढे आंधळेपणाचा अभिनय केला होता. कारण तो जाणत होता की प्रियाला तिच्या आजारापेक्षा तिच्या बदललेल्या रूपाकडे तो पाहील या विचाराने जास्त दुखेल. त्याने ठरवलं, मी तिचं मन जपेन, तिचं आयुष्य सुंदर करेन, तिच्या दुःखाला कधी स्पर्श होऊ देणार नाही. दिवस जात होते. प्रियाचं आरोग्य खालावत होतं, रूप बिघडत होतं, पण अर्जुनला पाहून तिच्या चेहऱ्यावर दिव्य हास्य यायचं. कारण तिला वाटायचं माझ्या रूपातील बदल त्याला दिसतच नाही. अर्जुनने तिच्याकडे बघताना मनात शेकडो वेळा उठत असे, पण आवाजात, स्पर्शात आणि वागण्यात त्याने तिला नेहमीसारखेच प्रेम दिले. अंधाराकडे तोच एक दीप होता. प्रियाला वाटायचं तिचं अर्जुनची डोळे आहे, पण सत्य याउलट होतं. अर्जुनच तिच्यासाठी प्रकाश होता. आजारामुळे प्रिया पूर्णपणे अशक्त झाली. एक दिवस तिने अर्जुनचा हात धरून हळू आवाजात सांगितलं, अर्जुना, मी कदाचित जास्त जगू शकणार नाही. माझं रूप गेलं, पण तू तुझं प्रेम कधीच गमावलं नाहीस. अर्जुनने तिचा हात घट्ट धरला. प्रिया, तुझं रूप कधीच गेलं नाही, ते माझ्या हृदयात कायम आहे.
याच रात्री प्रियाचा श्वास थांबला. ती शांतपणे अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवून जग सोडून गेली. अर्जुनचं हृदय तुटलं. त्याने जगाच्या सर्व रंगांना गमावलं होतं. प्रियाच्या अंतिम संस्कारानंतर अर्जुन गाव सोडण्यासाठी निघाला. गावाच्या किनारी एका माणसाने त्याला विचारलं, इतके दिवस तुझी बायको तुझ्यासाठी जगली, आता तू एकटा कसा राहशील? अर्जुन शांतपणे म्हणाला, मी आंधळा नव्हतो. मी तिला सुखी ठेवण्यासाठी आंधळेपणाचा अभिनय केला. तिला कळलं असतं की मी तिचं बदललेलं रूप बघतो तर ती आयुष्यभर दुःखी राहिली असती. माझं प्रेम तिच्या मनासाठी होतं, तिच्या सौंदर्यासाठी नाही. गावकरी स्तब्ध झाले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अर्जुनने गावात राहून समाजातील गरिबांकरता सेवा कार्य सुरू केले. ज्यांना अंधार वाटत असे त्यांच्यासाठी तो प्रकाश बनला. ज्यांना प्रेमाची गरज होती त्यांच्यासाठी तो आधार बनला. त्याच्या प्रत्येक मदतीत प्रियाचं दर्शन व्हायचं. एक दिवस एका मुलीनं विचारलं, काका तुम्ही इतके चांगले कसे राहता? अर्जुन हसला, कारण कुणीतरी मला एकदा असं प्रेम दिलं की त्याने मला शिकवलं. प्रेम म्हणजे सौंदर्य नव्हे, प्रेम म्हणजे मनाच्या गाभ्यात दिवा पेटवणं. अर्जुनचं जीवन प्रियाच्या आठवणींनी उजळत राहिलं. तो सकाळी समुद्रकिनारी बसून तिचे गीते गुणगुणायचा. वाऱ्यात त्याला तिचा सुगंध जाणवायचा. रात्री ताऱ्यांकडे पाहताना त्याला जाणवतं, प्रिया माझ्यावरून मला सांभाळते आहे. अर्जुनने तिच्या नावाने एक छोटा आश्रम चालू केलं, प्रियालय, जे प्रेम, त्याग आणि मानवतेचं प्रतीक बनलं. त्याच्या प्रत्येक पावलावर प्रियाचं प्रेम, तिचा त्याग आणि तिचं अस्तित्व जिवंत होतं. शेवटी प्रेमाचा संदेश हा मिळतो की प्रेम हे डोळ्यांनी पाहण्याचं नातं नाही, ते हृदयाने जाणवण्याचं आहे आणि आत्म्याने जपण्याचं नातं आहे. रूप बदलतं, शरीर बदलतं, पण मनातील प्रेम जर अडळ असेल तर शतकानुशतकं जगत राहतं. अर्जुन प्रियाची ही कथा प्रेमाच्या इतिहासात कायमची कोरली गेली. निस्वार्थ प्रेमाच्या, त्यागाची आणि मनाच्या सौंदर्याची परीक्षा. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.